अमरावती जिल्ह्यामध्ये संत्रा पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते, परंतु यावर्षी अतिवृष्टी गारपिटीमुळे संत्रा फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। परंतु संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना कोणतीही मदत करण्यात आली नाही। संत्रा पिकला पाहिजे यासाठी शेतकरी अमाप कष्ट घेतो, तर दुसरीकडे संत्रा उत्पादन जास्त घेतले तर भाव मिळत नाही। सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी लोकांना फुकट संत्रा वाटप केले। भाव मिळत नसल्यामुळे फुकट संत्रा वाटप करण्याची वेळ आज शेतकऱ्यांवर आली आहे असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं। परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये आणि त्याला अशा आपत्ती प्रसंगी पाठबळ मिळावे आणि शेतकऱ्याला या पिळवणुकीपासून वाचवण्याकरता संत्रा पिकाला शासनाने प्रति हेक्टरी 1,00,000 रुपये मदत द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केली। 90,000 हेक्टरवर संत्रा आहे। आज अशी परिस्थिती आहे की 10,000 रुपये टनालाही संत्रा चालला नाही। 5,000 रुपये टनानं व्यापारी येत नाही, म्हणजे संत्र तोडाचा खर्च सुद्धा निघत नाही, त्याच्या ट्रान्सपोर्टेशनचा खर्च निघत नाही। झाडावर संत्र तसेच्या तसे आहे आणि ते संत्र तोडणं आवश्यक आहे आणि म्हणून संत्र आणले आणि फुकट वाटून राहिलो। कारण का या सरकारला घेणं देणं नाही। नौटंकीवाले आमदार दिल्लीला जाऊन बसले, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं। इकडे विधानसभेचं अधिवेशन आहे, दरवर्षी नागपूरला असते, पण नागपूरच्या अधिवेशनात संत्रा आम्ही भाव कमी असला तर तिथे आम्ही मांडू शकतो। आता मुंबईला आम्ही जाऊ शकत नाही आणि म्हणून मुंबईला तो आवाज गेला पाहिजे तुमच्या मार्फत का वराडामधल्या संत्र्याचं अमरावती, नागपूर, परतवाडा, वरुड, मोर्शी इथल्या संत्र्याला बेभाव आहे। संत्र 10 रुपये किलोनही चालले नाही शेतामधून आणि त्याच्यामुळे शेतकरी वाऱ्यावर पडलेला आहे। या शेतकऱ्यांना वाचवा। 1,00,000 रुपये हेक्टर प्रति हेक्टर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी। या शासनानं जो प्रकल्प मी आणला होता, संत्रा प्रक्रिया प्रकल्प, जो प्रलंबित राहिलेला आहे तो प्रकल्प सुरू करावा। त्या प्रकल्पाच्या सुरू करण्यासाठी तातडीनं पावलं उचलावी या मागण्या घेऊन आलेलो आहे। आज आम्ही फुकटात संत्रा वाटतोय। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाटसरूंना मोफत संत्रा वाटप करतेवेळी मोठी गर्दी झाली होती। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।